चला तर मग गोड दिवसाची सुरुवात गोड शिऱ्याने करूया। सकाळी सकाळी दीदीच्या डब्याची घाई होती, दीदीला शाळेत लवकर जायचं होतं, त्यामुळे दीदीला डब्याला शिराच बनवून दिला। मऊसूत आणि छान सुंदर शिरा बनवून दिला दीदीला आमच्या शिरा खूप आवडतो। त्यानंतर दीदी शाळेला गेली, देवपूजा करून घेतली। देवपूजा झाली। छोटीला मात्र टिफिनला हवे होते बटाट्याचे पराठे, पण त्या बटाट्याने इतकी गंमत केली ना, बाप रे, 9 ते 10 शिट्ट्या मी बटाट्याला केल्या तरी तो बटाटा काही शिजलाच नाही। फायनली तो बटाटा शिजला आणि फायनली माझे बटाट्याचे पराठे तयार झाले आणि मी छोट्या पिलूला ते बटाट्याचे पराठे शाळेत दिले। तिचा डबा गेल्यानंतर तिला शाळेत सोडून आले। शाळेत सोडून आल्यानंतर म्हटलं मिरच्या वाळत घालाव्या ऊन यायच्या आधी, म्हणून मिरच्या वाळत घालायला गेले तर आमच्या मनाची लुडबुड होतीच। मिरच्या वाळत घालून झाल्यानंतर भांडी घासली। भांडी घासतानाही आमच्या मनाची लुडबुड होती। मम्मीला तर काम येतच नाही आणि आम्ही केल्याशिवाय काम होत नाही। झालं, किचनही आम्हीच क्लीन केलं। मग आम्ही शाळेतून आली, छोटं पिल्लू शाळेतून आलं। शाळेतून आल्यानंतर हा सगळा असा कुटाणा करून ठेवला होता। सगळीकडे गहू सांडून ठेवले होते नुसते, ते क्लीन केले। मिरच्यांमध्ये सुद्धा गहू करून ठेवले होते, सगळं क्लीन केलं। दळण गिरणीला लावलं आणि पीठ काढलं। तर असा होता माझा आजचा दिवस। थँक्यू।